भाविकांना विकली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टीची? कारण भाविकांच्या आरोग्याची खेळण्याचा सगळा हा प्रकार आहे. काल का परवाच आपल्या मीडिया माध्यमांच्या द्वारे या गोष्टी समोर आल्या. ताबडतोब FDA ला कंप्लेंट करण्यात आली. FDA ची टीम देखील आपल्या सतर्कतेमुळे तिथे दाखल झाली. त्यांनी सॅम्पलही घेतलेले आहेत. अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत जे दुर्दैवाने शिर्डीमध्ये घडत आहेत. नगर परिषदेच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगर परिषदेने हा निर्णय घेतला आणि आम्ही प्रत्येक जण, आमचे उपनगराध्यक्ष, अध्यक्ष आणि सगळे नगरसेवकांनी जबाबदारी वाटून आम्ही आता प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये जाऊन प्रत्येक किचनची पाहणीची मोहीम आता नगरपंचायतने हाती घेतलेली. आणि ही काही आजची घटना नाही, ही गेल्या 1 महिन्यापासून चालू आहे की ज्या ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, ज्या ज्या ठिकाणी नियम फॉलो होत नाहीत, की ज्या ज्या ठिकाणी काही कुठल्या प्रकारे भेसळ केलं जाते, अशा सगळ्या गोष्टींवर नगर परिषद त्यांच्या एक स्वतंत्र पणे आणि त्यांच्या मर्यादित असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये राहून आम्ही कारवाई करणार आहोत. ती मोहीम आम्ही फार पूर्वी सुरू केलेली आहे. आता पेढ्याचा विषय दुर्दैवाने नव्याने समोर आला, पण मला असं वाटतं की अधिकृतपणे या साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांची विविध कार्यकारी सोसायटी जी स्थापन आहे त्यांच्या माध्यमातून पेढे विक्री केली जाते आणि तेच साई भक्तांनी घ्यावेत अशी माझी त्यांना विनंती आहे. अन्न औषध प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का? कारण आपण जर बघितलं तर कुठेतरी बातम्या लागल्या म्हणून कारवाई होते, ते स्वतःहून काही कारवाई करताना दिसत नाही. यामध्ये तुमचं म्हणणं एकदम योग्य आहे. मला ही वास्तविकता समजून घ्यावी लागेल की जे मॅनपॉवर त्या विभागाकडे आहे ते अत्यंत कमी आहे आणि ते FDAच्या अँबिटमध्ये प्रत्येक गोष्ट येते. नुसतं जेवण भेसळ नाही आहे, मिठाई दुकानं नाही आहेत, दूध भेसळ पण त्याचा एक भाग आहे, मेडिकल स्टोअर्स, अशा अनेक गोष्टी एका FDAच्या नियंत्रणामध्ये आहेत. तर मला असं वाटतं की आज तिथं नवीन अधिकारी आलेले आहेत आणि नवीन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काही कारवाई आता आपल्या माध्यमातून दिसते की झालेली आहे, तर ती अजून सक्षमपणे होईल असं वाटेल. तुम्ही नेहमी शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्याचं बोलता, मात्र शिर्डीमध्ये ज्या पद्धतीने आता हे सगळे पेढ्यांच्या संदर्भात विषय आला आहे, यासोबतच सर्रासपणे गुटखा विक्री असेल, बनावट पनीर असेल, हे सगळे विषयांच्या देखील अनेक तक्रारी आहेत. आता बाबा, जिथं जिथं फ्लोटिंग पॉप्युलेशन असते तिथं तिथे ह्या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण जो प्रण आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये घेतलेला आहे त्या प्रणामध्ये गुन्हेगारी मुक्त शिर्डीपर्यंत आपण 100% पोहोचलेलो आहोत. आता हे ज्या गोष्टी आज भेसळीच्या समोर आलेल्या आहेत, आम्ही प्रयत्न करू की हे होऊ नये. आपण आमच्या निदर्शनात आणून दिलंय, यापुढे ते होणार नाहीत यासाठी आमच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरपंचायत आणि प्रशासनाच्या वतीने आपण काय अजून पावलं उचलू शकतो हे निश्चित आपण प्रयत्न करू. कधी कधी समाज सुधारण्यामध्ये वेळ लागतो, कालावधी लागतो आणि इथं एवढे बाहेरचे लोक आज व्यवसायाच्या माध्यमातून येतात, हॉटेलमध्ये कामं करतायत. या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. आता SIRच्या माध्यमातून कोण इथला आहे आणि कोण बाहेरचा आहे हे पण आता यावेळी शिर्डीमध्ये आम्ही विशेष दक्षता घेऊन जे काही बोगस मतदार इथं आहेत, जे नव्याने आले, जे बाहेरून आले, काही बांगलादेशी पण 100% आढळतील हे पण मी तुम्हाला सांगतो. अशा सगळ्या लोकांनी SIRची मोहीम झाल्यानंतर मला वाटतं एकदा ही सगळी बाहेरची लोक एकदा बाहेर गेल्यावर मग थोडंसं शिर्डीमध्ये नियंत्रण आणण्यामध्ये आम्हाला अधिक सोपं जाईल आणि ती कारवाई SIR नंतर केली जाईल.